दरवर्षी IIT स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न आहे तो डिफिकल्ट होत चाललेला आहे. फ्युचरमध्ये काय फरक असेल किंवा काय चेंजेस होतील? ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीने बघतो की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येऊ घातलेली आहे, सगळ्या परीक्षा एकच व्हायची शक्यता आहे वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये जे काही म्हणजे शेवटी IITs भारतामधल्या IITs ह्या बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्यामुळे त्यांना मुलांना घेताना काही ना काहीतरी टेस्टिंग करावं लागणार आणि त्यांचं टेस्टिंग काही एकदम सोपं असणार नाही. मग ती परीक्षा असेल, इंटरव्ह्यू असेल, लॉंग आन्सर पेपर असेल, ज्या काही पद्धतीचं जे त्यांची सिलेक्शन टेस्ट असेल. त्यामुळे जर बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मुलांना जायचं असेल तर तिथे कुठची तरी त्यांना एखादी परीक्षा द्यावीच लागेल आणि त्या परीक्षेला त्या मुलांची जर तयारी करायची असेल तर आम्ही ज्या पद्धतीने ती तयारी करून घेतो आहोत त्या पद्धतीला कधीच मरण येणार नाही. कारण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पूर्वी परीक्षा लॉंग आन्सर टाईप असायची, तिथे सुद्धा कन्सेप्ट क्लिअर असेल तरच लांब उत्तरं लिहिता येतील. सध्या परीक्षा ABCD टाईपच्या प्रश्नांची आहे, तरी सुद्धा कन्सेप्ट ठीक असेल तर ती पण गणितं सोडवता येतील. आता जर अजून फ्युचरमध्ये काहीतरी नवीन शिक्षण पद्धती आली किंवा परीक्षा पद्धती आली तरी सुद्धा बेसिक तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगची आवश्यकता आहेच, ते कधीही जाणार नाही. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं मला असं वाटतं हजारो वर्षांपासून चालू आहे, ते पुढे हजारो वर्ष चालणार. कदाचित मेथड्स बदलतील किंवा काय पद्धती बदलतील, पण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग शिकवणारा शिक्षक हा कायम मुलांना हवाहवासाच वाटणार आहे. त्याचा जॉब कधी हे होईल असं वाटत नाही. आणि मुलांचं विचाराल तर मुलंसुद्धा नवीन नवीन टेक्नॉलॉजीसाठी स्वतःला ॲडॉप्ट करत घेतलेले असले पाहिजेत. जर मुलाने अभ्यास सिन्सिअरली केलेला असेल, जर मुलगा हा ओरिजिनली सिन्सिअर असेल तर कितीही चॅलेंजेस आता पुढे येऊ देत. AIचं चॅलेंज आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे जॉब जात आहेत अशी सध्या भीती आहे वगैरे वगैरे. तर आता जेव्हा आम्ही इंजिनियर झालो तेव्हा कॉम्प्युटर सायन्स तर नव्हतंच, मेकॅनिकल इंजिनिअरिंग वॉज द बेस्ट. त्यामुळे तुम्हाला जर काही कळत नसेल कुठे जावं काय करावं तर लोक मेकॅनिकलला ॲडमिशन घ्यायचे आणि मेकॅनिकल केल्यानंतर मग ते काही पण इतर करू शकतात वगैरे असं. तर तेव्हा फक्त इंजिनिअरिंग इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री बूममध्ये होती, त्यामुळे सगळे लोक मेकॅनिकलला जायचे, तिकडे जॉब मिळायचे. आता जसा हा बदल होत गेला तसं IT, कॉम्प्युटर सायन्स या गोष्टी येत गेल्या. आता कॉम्प्युटर सायन्स टॉप ब्रँच व्हायला लागली सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी घडतच राहणार आहेत. म्हणजे त्या डेव्हलपमेंट्स काय आपण थांबू शकणार नाहीये. त्या पद्धतीने आपण जर स्वतःला ॲडॉप्ट करत राहिलो आणि आपण आपलं बेसिक स्किल सेट जर वाढवत राहिलो, आपलं अंडरस्टँडिंग जर वाढवत राहिलो तर मला नाही वाटत की आपल्याला पुढे आपल्याला काही कामच राहणार नाही किंवा आपण काय करणार वगैरे असे प्रश्न. जो थिंकिंग स्टुडंट आहे, जो कष्टाळू स्टुडंट आहे किंवा जो सिन्सिअर स्टुडंट आहे, मग स्टुडंट म्हणजे मी फक्त IT ॲडव्हान्स नाही म्हणत, तो कुठच्याही क्षेत्रातला स्टुडंट असू दे, तो जर थिंकिंग स्टुडंट असेल तर तो निश्चित त्यातनं मार्ग काढणार. आम्ही मुलाला कोणताही नवीन विषय समोर आला तर त्याच्याशी कसं अप्रोच करायचं, कसं शिकायचं हे आम्ही त्यांना शिकवतो. आता सध्या आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे माध्यम वापरून ते शिकवतो, पण कसं शिकायचं, एखादा अवघड प्रॉब्लेम आला तर त्याच्याशी कसं टॅकल करायचं हे आम्ही त्या मुलांना शिकवत असल्यामुळे ह्या गोष्टीचं ट्रेनिंगचा उपयोग त्यांना आयुष्यभर होणार आहे. आणि फक्त आमच्या संस्थेतलेच असं नाही, प्रत्येक विद्यार्थ्याने हाच विचार केला पाहिजे की माझ्यासमोर जर नवीन प्रॉब्लेम आला तर मी त्याच्याशी कसा डील करणार आहे, त्याच्यासाठी मी काय विचार करणार आहे. असा जर प्रत्येक विद्यार्थ्यानेच विचार करायला सुरुवात केली तर त्याला पुढे काहीही प्रॉब्लेम येणार नाही. जे चॅलेंजेस जीवनातले असतील, फॅमिलीतले असतील, जे काही त्याचे चॅलेंजेस असतील त्याच्यावर तो व्यवस्थित मार्ग शोधून काढतो.